तर नमस्कार मित्रो, मी अमित शाबामोहन. आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम सगळ्याला धन्यवाद, कारण की आपण 100 सबस्क्रायबर झालेले आहे आणि असेच तुम्ही आमच्या सपोर्टमध्ये राहा, म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला आणखी इच्छा होईल. तर पहा, आज मी तुमच्याकडे घेऊन आलो आहे महाराष्ट्र पोलीस भरती छत्रपती संभाजीनगर या पेपरचं अंकगणिताचं सोल्युशन. त्याच्या हे आपण चालू करू, टाइमपास काही करू नये, सरळ सरळ आपल्या विषयाकडे वळू. पहा, पहिला नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, 25 ते 35 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल? ऑप्शन दिलेले आहेत 30, 32, 33 आणि 29. आता जेव्हा तुम्हाला क्रमवार संख्येची सरासरी विचारली असेल, क्रमवार संख्येमध्ये काय असते, फरक सारखा असते, अशा वेळेस काय करायचं, पहिलं आणि शेवटचं त्या दोघांची बेरीज करायची, भागीला 2 करायचं, मी तुम्हाला काय भेटते, सरासरी. आता यात पहिली संख्या कोणती आहे? यात पहिली संख्या माही 25 आणि शेवटची संख्या कोणती आहे? तर 35. 25 अधिक 35 किती झाले भाऊ? तर 60 झाले. 60 भागीला 2 म्हणजे उत्तर काय माय? 30. ऑप्शन कोणतं? तर पहिलं आलं ना सेकंदात. दुसरं पहा, एक गाडी 2 तासात 50 किलोमीटर जाते, तर ती 7 तासात किती किलोमीटर जाईल? आता यात काय दिलंय भाऊ? यात दिलाय 2 तासात 50 जाते. आता मला एवढं समजते 2 तासात 50 जाते दिलाय आणि 7 तासात किती जाणे विचारलाय. तर आता 7 कवाय 2 2 3 वेळेस आणि 1 2 4 दे और 1 वेळेस है ना. म्हणजेच काय, 2 तासात जाते 50, दुसऱ्या 2 तासात जाते अजून 50, तिसऱ्या 2 तासात जायन अजून 50 आणि 1 तासात जायन 50 4 दे म्हणजे 25. म्हणजे आता उत्तर काय? 50, 100, 150, 175. ऑप्शन कोणतं भाऊ? तो ऑप्शन दुसरं है ना. समजलं? तिसरं बाय, तिसरा गणित म्हणते, 30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च, 30 मुलाचा शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 असेल, तर एका मुलाचा एका वर्षाचा खर्च किती असन? है ना. पहिला ऑप्शन आहे 3000, दुसरं 2800, तिसरं 2400, चौथं 2200. आता ह्या टाईपच्या गणितात काय केलं आहे, सरळ सरळ तुम्हाला दिलेला आहे का 30 मुलाचा खर्च एका महिन्याचा 6000 आहे. भावा, 30 मुलाचा जर 6000 असेल, एका मुलासाठी काय करशील तू? एका मुलाचा काढायसाठी मला काय लागण, सगळ्या मुलाचा खर्च एका महिन्याचा भागेला किती मुलं आहे? मुलं किती आहे भाऊ? तर 30 मुलं आहे. याचा जर भागाकार मला काय भेटल? एका मुलाचा खर्च भेटल. एका मुलाचा खर्च किती आहे? 0 0 कटला, 3 2 6, 200. हे आला मा एका मुलाचा खर्च. आता ह्या झाला एका मुलाचा एका महिन्याचा खर्च. आता मला काय करायचा आहे? 12 महिन्याचा एका वर्षाचा, म्हणजे कुणीच्या गुन्ह्याला करण डायरेक्ट बाई 12 म्हणजे आन्सर येईल माया 2400. ऑप्शन कोणतं? तर तिसरं. समजलं? समोरचा पिवळा आहे. प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. चौथा म्हणते प्रश्न क्रमांक, एका त्रिकोणाचे 2 कोण 37 डिग्री आणि 81 डिग्री असेल, तर त्यांचा तिसरा कोण किती अंशाचा असेल? तर आता बा, जेव्हा त्रिकोणात एक लक्षात ठेवायचा 12 महिने डोक्यात टाकून ठेवा. काय? तर त्रिकोणाची बेरीज किती असते? तीनही कोणाची 180 डिग्री असते. इथं तुम्हाला 2 कोण दिले आहे भाऊ. हे 2 कोण जर मी त्यातून वजा करत 180 मधून, तर मला काय भेटल? तिसरा कोण भेटल. आता माझ्या टोटल बेरीज काय? 180. 180 वजा काय करायला लागेल मला? ह्या दोघांची बेरीज. कोणते कोणते कोण आहे? 37 आहे प्लस 81 आहे. 37 81 किती होते? 8 आणि 7 आणि 1 8, 8 आणि 3 11 म्हणजे 118 झाले. 180 वजा 118 तर किती येते? 62 येते. हे झालं माझा आन्सर 62 डिग्री. ऑप्शन किती? तो ऑप्शन चौथं. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन पहा. त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन काय म्हणते, जर एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याची उंची 7 सेंटीमीटर असेल, तर त्याचा पाया किती असेल? हे दुसरं गणित आलं त्रिकोणावर एकाच पेपरात. तरी पाहून घ्या. पहा काय म्हणते, त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे 12 महिने लक्षात ठेवा लागणार आहे. त्यात काही ऑप्शन आहे नाही. म्हणजे काय? त्रिकोणा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. हे झालं माया त्याचा फॉर्म्युला. आता उंची तुला दिलेली आहे. उंची आहे आपल्यापाशी अजून काय? क्षेत्रफळ आहे. उंची किती आहे? ह्या झाला पाया. उंची दिलेली आहे माई 7. हे 1/2 400 आणि हे दिले क्षेत्रफळ 70. तर भाऊ हे भागाकारात कशात जाईन? गुणाकारात जाईन. म्हणजे होईल 70 गुणिला 2 आणि ह्या इथं गुणाकारात आहे, भागाकारात येईल तर भागेला 7 म्हणजे ह्या झाला पाया. याला जर मी सोडलं तर 7 10 70 10 2 20 म्हणजे पाया किती आला माया? 20 आला. तो ऑप्शन किती? तर पहिलं. ठीक आहे. आता 6 नंबरचं गणित. 6 नंबरचं गणित त्रिकोणावरच आहे. पुरा सत्यानाश है ना. पहा 6 नंबरचं गणित काय आहे?
एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर एकाच 2:3 प्रमाणे आहे, तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल? आताच सांगितलं आपण का तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते. आता 180 जर तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज असेल तर 180 मला त्याच्या तिघाचं गुणोत्तर काय दिलं आहे भाऊ? एकास 2:3 दिलेला आहे. एकाच 2:3 जर गुणोत्तर दिलं आहे म्हणजे हे 180 काय करायला मला एकाच 2:3च्या रेशोमध्ये वाढावं लागेल. आता तिघात कसं मांडन मी? याची बेरीज करतो, एका युनिटची व्हॅल्यू काढतो. याची बेरीज किती आहे? 2 1 3 3 3 6, ह्याच्या भागेला 6. 6 बरोबर म्हणजे किती आले? 30 आले. आता हे 30 काय झाली? एका युनिटची व्हॅल्यू झाली. इथं आहे 1 युनिट, इथे आहे 2 युनिट, इथे आहे 3 युनिट. तुला काय विचारलाय? तुम्हाला विचारलाय सगळ्यात लहान कोण किती अंशाचा असेल. तर सगळ्यात लहान कोण कोण राहील? एकच राहील. ते 1 गुणिले 30 म्हणजे किती राहील? 30 डिग्री राहील. आन्सर कोणतं? तर ऑप्शन तिसरं. ठीक आहे. तर आता पहा 7 नंबरचा क्वेश्चन. 7 नंबर क्वेश्चन म्हणते 10 हेक्टर म्हणजे किती एकर? आता 10 हेक्टर म्हणजे किती? तुम्ही सगळे लेकर कोणाचे आहे? शेतकऱ्याचे आहे. शेतकऱ्याचे लेकर असं तुम्हाला माहितच आहे. 1 हेक्टर मध्ये किती असते भाऊ? 1 हेक्टर मध्ये असते 2.47 एकर है ना. 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर. तर 10 हेक्टर काय असेल भाऊ? 1 शून्य वाढला तर म्हणजे इथचा पॉईंट 1 घर समोर गेला. इथचा पॉईंट 1 घर समोर, इथचा पॉईंट घर समोर काय म्हणजे काय नाही 24.7 एकर. हे पाठच करून घ्या. म्हणजे 10 हेक्टर बरोबर 24.7 एकर. ऑप्शन कोणतं? दुसरं. तर आता पहा प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. काय म्हणते? एका पाईपने एक टाकी 4 तासात भरते, तर ती टाकी 5 पाईपने किती मिनिटात भरेल? आता तुम्हाला दिलेला आहे का एका पाईपनं जर भरली तर 4 तास लागते, तर 5 पाईपनं भरली तर किती मिनिट लागल? मग तासात दिलेला आहे, हो मिनिटात विचारला म्हणजे तासाची मिनिट निघाला काय कर लागल. म्हणजे एका पाईपनं जर भरली किती वेळ लागल? 4 तास. 4 तास होय. याची जर मिनिट केले किती गुण लागन भाऊ? याची मिनिट करायला गुण लागन याले मला 60 न. तर 6 जो किती झाले? 240 झाले. आता मला सांगा पाईपाची संख्या वाढली तर टाइम काय होईल? तेव्हाच कमी होईल. पाईप किती झाले? एकाचे झाले पाईप 5, म्हणजे 5 पट वाढले. याचा टाइम काय आहे? 5 पट कमी होईल. तर डायरेक्ट भागेला काय करून मी 5 करा. त्याच्या भागेला 5 केलं किती येते? तर 5 चोक 20 न 5 48 म्हणजे किती वेळ लागेल भाऊ? 48 मिनिट. आलं ना सेकंदा? आलं. तर पहा आता ऑप्शन किती आहे? चौथं. तर पहा प्रश्न क्रमांक 9. 3 संख्याचे गुणोत्तर एकाच 2:6 आहे व त्याचा गुणाकार 1500 आहे, तर त्या तिन्ही संख्येची बेरीज काय आहे? आता पहा इथं काय दिलेलं आहे? आता इथं गुणाकार दिलेला आहे, बेरीज दिलेली आहे काय? नाही. गुणाकार देऊन बेरीज विचारली आहे. पहिले दिलेला आहे तुम्हाला गुणोत्तर आहे माय एकाच 2:6. आता एकाच 2:6 जर माझ्या गुणोत्तर दिलेला आहे आणि त्याचा गुणाकार दिलेला आहे मला 1500, तर कायले भाऊ इक्वेशन मांडत बसायला लागते काम ना. एवढं मला माहित आहे. इथं एक्स पकडला नाही, इथं एक्स पकडला, इथं एक्स पकडला, ह्या झाला माझ्या एक्स क्यूब झाला. 2 1 2 sin 2 12 म्हणजेच किती झाले? 12 एक्स क्यूब. याचं उत्तर किती भाऊ? तर 1500. 12 ने याले तर भागलं कितीचा भाग जाते? तर 1500 भागेला 12. तर 12 1 12, 12 2 24, 12 5 60. हे आले 125. तर एक्स क्यूब ह्या क्यूब इकडे जाईल, तिथं होईल माझ्या क्यूब रूट, ह्या गायब झाला. क्यूब रूट झाला. आता 125 चा क्यूब किती? तर भाऊ तर 5. आता एक्स बरोबर 5 जर असं तर 1 1 5 यात टाकून द्या. ह्या 5 यात जर टाकला, ह्या 5 यात टाकला तर पहिले हे काय माय ह्या इकडे लिहितो. तर 5 1 5, 5 2 10 न 5 6 30. याची बेरीज विचार म्हणून डायरेक्ट बेरीज करा. 30 10 40 आणि 5 45. हेच माय आन्सर आहे. ऑप्शन कोणतं? तर दुसरं. आवडलं? तर पहा आता प्रश्न क्रमांक 10. पोलीस भरतीत धावणारे 5 उमेदवार खालील प्रमाणे वेगाने 100 मीटर धावतात. म्हणजे 5 उमेदवार आहे, 100 मीटर धावायचा आहे. तर आता पहिला उमेदवार किती स्पीड आहे? 1 मीटर पर सेकंद. दुसऱ्याचा आहे 2 मीटर पर सेकंद. तिसरा 3 मीटर पर सेकंद. चौथा 4 मीटर पर सेकंद. पाचवा 5 मीटर पर सेकंद. तर त्यांना 100 मीटर पूर्ण करण्याचा सरासरी किती वेळ लागेल? भाऊ सरासरी वेगाची नाही विचारली आहे. काय विचारली आहे? वेग दिलेला आहे, डिस्टन्स म्हणजे अंतर दिलेला आहे, पण वेळेची सरासरी विचारली आहे. मग मी काय करतो? प्रत्येकाचा वेळ काढतो. प्रत्येकाचा वेळ किती निघ तो ओरली निघू शकते, पण तुमच्या लिहितो. पा काय येते?
100 आहे ना, 100 मीटर आहे. पहिल्याचा स्पीड 1 मीटर पर सेकंद आहे. हे मीटर आहे, हे मीटर पर सेकंद आहे. तर काही कन्वर्ट करावं लागते काय? काहीच नाही करावं लागत. 100 भागेला 1 अधिक 100 भागेला 1 दुसऱ्याचा किती आहे भाऊ? 100 भागेला 2. तिसरा आहे 100 भागेला 3. चौथा आहे 100 भागेला 4. पाचव्याला किती वेळ लागन? तर 100 भागेला 5 लागन. काहून? आता हे झालं. याचा भागाकार किती येते? तर 100 येते. याचा भागाकार 50 होईल. याचा भागाकार 33.33 करून पाहिजे. पण 33.33 लिहून मतलब आहे काय? नाही. मला भागाकार करायचा आहे. अजून पॉईंट सत्यानाच आहे ना. त्याच्यापेक्षा मी एक काम करतो, 33 नाही घेतो, इथं काय घेतो डायरेक्ट 34 घेतो. फक्त काय थोडा पॉईंट ना आपलं उत्तर जास्त येईल. जवळपास जरी भेटलं तर आपल्याला ऑप्शन अलग अलग दिले आहे, उत्तर भेटू शकते. इथं मी 34 पकडला. आता याला किती म्हणून? 100तून 4, 100 भागाला 4 केले तर 25 आणि 100 भागाला 5 केले तर 20. आणि याच्या भागाला किती संख्या आहे? या 5. तो ऑब्झर्वेशन आहे माझे 5. किती झाले? 100 आणि 50 150, 150 ने 25 175, 100 50 150, 150 175, 195 आणि 34 195 म्हणजे 190, 190 आणि 30 झाले 220, 220 आणि 4 224. ठीक आहे, 224 आला आपला आन्सर. 224 आणि 5 229 देते 229 भागेला 5. बरोबर आहे. 229 भागेला 5 गेलं 5 चोक 20, 5 चोक 20 उरले 2 म्हणजे 9. तर 5 25 उरले 4.8 45.8. आता 45.8च्या जवळपासचा ऑप्शन कोणता आहे भाऊ? तर 45.6 आहे. चौथं. हेच माझा आन्सर आहे. म्हणजे आमचा आन्सर काय आहे? चौथं. काहून जास्त आलं? तिथे मी 34 घेतला होता. पॉईंट घेतला असता तर अजून कठीण गेलं असतं ना आपल्याला, त्याच्यामुळे. तर नेक्स्ट पहा. आता प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते भाऊ? दोन संख्येची बेरीज 207 आहे. दोन संख्येची बेरीज 207 आहे. जर 207 ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते, तर त्या संख्या शोधा. भाऊ दोघाची बेरीज 207 आहे म्हणते, 200 त्याला भागलं म्हणते, 207 जर भागलं म्हणते तर भागाकार 1 येते म्हणजे बाकी 7 राहते. म्हणजे संख्या काय असून तसंच लक्षात येते काय? 207. त्या दोनच्या संख्या असून तर ऑप्शन पहिलं. काही सांगायची गरज आहे नाही है ना. तर नेक्स्ट पहा. 12. एका कंपनीच्या एका आठवड्याची सरासरी उत्पादन 5000 किलो आहे आणि पहिल्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 4000 किलो आहे आणि शेवटच्या 4 दिवसाचे सरासरी उत्पादन 6000 किलो आहे. तर चौथ्या दिवसाचे उत्पादन किती असेल? म्हणजे यांना सांगितलं आहे 5000 आठवड्याभराचा आहे, त्याच्यानंतर पहिल्या 4 दिवसाचे 6000 आहे, दुसऱ्या 4 दिवस म्हणजे पहिल्या 4 दिवसाचे 4000 आहे आणि दुसऱ्या 4 दिवसाचे 6000 आहे. म्हणजे टोटल सरासरी किती दिली आहे? म्हणजे 5000 दिली आहे. आता 5000 लिहिल्यापेक्षा मी काय करतो 5 4 6 लिहितो. 5 जर मी लिहिली एका आठवड्याची म्हणजे 7 दिवसाची, या गुन्ह्याला जर 7 केलं सरासरी गुन्ह्याला किती दिवसाची हे जर केलं मी तर मला काय भेटन? आठवड्याभराची बेरीज भेटन 35 है ना. आठवड्याची बेरीज. ठीक आहे, आठवड्याची किती भेटली मला? 35 भेटले. आता काय असते भाऊ? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, म्हणजे ह्या 4 जणांचा दिलेला आहे आणि ह्या 4 जणांचा दिलेला आहे. पहिल्या 4 दिवसाची किती दिली आहे? तर दिले आहे 4000 आणि दुसरे 4 दिवसाची दिलेला आहे 6000 आणि 7 दिवसाचा दिलेला आहे 5000 म्हणजे ते 35000. आता हे जर 4000 आहे ह्या 4 डबल डबल नाही घेतलाय ना, चौथ्या दिवसाचं उत्पादन घेतलं. हे जर डबल डबल घेतलं असं म्हणजेच काय? हे याची व्हॅल्यू काय येईल नाही? त्याच्यापेक्षा थोडी जास्त येईल. जे जास्त येईल तेच काय राहील? माझ्या आन्सर राहील चौथ्या दिवसाचं उत्पादन. म्हणजे इथं 4 गुणिला हे 4, तर 4 गुणिला 4 म्हणजे भाऊ तर 16. इथं 6 गुणिला हे 4 म्हणजे झाले हे झाले 24. 16 आणि 24 होते भाऊ 40 आणि 40 या 35 हे कितीने जास्त आहे भाऊ? तर 5 ने जास्त आहे. ह्या 5 ने जास्त आहे म्हणजे याचा आन्सर काय येईल? 5000. ऑप्शन किती? तर दुसरं. ठीक आहे. तर आता बघा त्या नंबरचं गणित. त्या नंबरच्या गणितात काय म्हणते? 13 नंबरच्या गणिताचं म्हणणं आहे एका वर्गातील 20 मुलाचे सरासरी गुण 50 आहे, 10 मुली आणि 20 मुलाचे सरासरी गुण 60 आहे, तर त्या वर्गातील 10 मुलीचे सरासरी गुण किती? म्हणजे काय आहे? एक क्लास आहे, त्यात 10 मुली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 20 मुलं आहे. ठीक आहे, आता 10 मुली 20 मुलं, 10 मुली 20 मुलं, 20 मुलाचा सरासरी दिलेला आहे तुम्हाला. किती दिलेला आहे? 20 मुलाचे सरासरी गुण 50 आहे भाऊ. ठीक आहे, 20 मुलाचे सरासरी गुण झाले 50. त्याच्यानंतर दिलेला आहे 10 मुली आणि 20 मुलं
त्या दोघांची सरासरी गुण किती आहे दोघं मिळून तर 60 आहे. म्हणजे एवढ्याची सरासरी झाली 60. तर विचारलं काय 10 मुलीची सरासरी गुण विचारलाय. तुम्हाला आपण सावरेज मध्ये पहिलेच सांगितलंय आवरेज मध्ये काय असते दोन ऐकलं पाड्ड सारखं असते म्हणजे बॅलन्स असते है ना. बॅलन्स करायसाठी मला काय करायला लागल 60 न 150 किती न कमी आहे भाऊ 10 न कमी आहे म्हणून मी -10 करतो. -10 कमी आहे म्हणून -10 तर -10 एक आता झाला. 20 जणात किती असन त्याचा गुणाकार म्हणजे -200 असन. -10 गुणिले 20 असं. आता इथं -200 आहे भावा तर मला इथं किती लागन पहिलं लागन यातला फरक आला पाहिजे माया +200. आता ह्या +200 काय कमी हे 10 आहे. हे 10 ला किती न गुणलं 200 येते प्लस तर 20 न गुणलं ते येते बरोबर आहे. मग आता हे 20 होय हे 20 + 20 आहे कारण की इथं प्लस पाहिजे तर हे +20 आहे 60 पेक्षा किती जास्त आहे 20 न जास्त म्हणजे इथं व्हॅल्यू आहे मग 80. हेच माय काय आहे आन्सर. 10 मुलीचं सरासरी वय किती आहे तर 80 आहे. एका गावात 40% महिला आणि 50% पुरुष आणि उर्वरित 10% मुले असतील आणि महिलाची संख्या 6000 असेल तर गावची लोकसंख्या किती. तर भावा डायरेक्ट सांगितलं यात 40% महिला आहे 50% पुरुष आहे आणि 10% मुलं आहे मी झाले टोटल 100%. यातली महिलाची संख्या 6000 दिली आहे मी डायरेक्ट म्हणू शकत नाही काय 40% म्हणजे किती काय भाऊ 40/100 म्हणजे याचा फ्रॅक्शन किती 00 4/10 सोपा याच्यात 4/10 4/10 जर आलं 4/10 विचार म्हटलं किती आहे त्याला सोडू शकतो 2 4 2 5 10 याची फ्रॅक्शन व्हॅल्यू आली माही 2/5 म्हणजे याचा अर्थ काय झाला 5 काय झाली टोटल लोकसंख्या झाली त्यावेळी 2 काय झाली महिला झाली. तर 2 म्हणजे किती दिले आहे तर 6000 दिले आहे. 2 म्हणजे 6000 2 ले किती गुणलं 6 येते भाऊ तर 3000 गुणलं 6 येते मग तर इथे 3000 गुण तो गेलं रागीन नाही तर 5 त्रिक 15000 हे झालं माझा आन्सर. ऑप्शन किती तिसरं. ठीक आहे समोर बा 16 नंबरचं गणित x आणि y समचलनात आहे. जर x बरोबर 10 y बरोबर 25 तर x बरोबर 6 तर y बरोबर किती. आता भाऊ समचलन व्यस्तचलन तुम्हाला माहित असेल है ना. समचलन काय असते x हे झाला समचलन y व्यस्तचलन काय असते x 1/y हे झालं व्यस्तचलन. समचलनाचा अर्थ होते x वाढला तर y वाढला. व्यस्तचलनाचा अर्थ असते x वाढला तर y कमी होईल है ना. याचा अर्थ असा आहे मला काय म्हटलं आहे समचलनात आहे म्हणजे असं आहे आपलं. असं असल्या कारणाने मी काय म्हणा x जेव्हा 10 असते तर y बरोबर किती असते म्हणते तर 25 असते. आता मला सांगा 10च्या किती पट आहे भाऊ 25 तर 2.5 पट आहे है ना. तसंच जर एक 6 असन तर y किती राहील तर 6च्या 2.5 पट काढा. 6च्या 2.5 पट किती होईल sin 2 12 अर्ध sin 2 12 + 3 म्हणजे किती येईल 15 येईल. हे झालं माझा आन्सर. ठीक आहे म्हणजे ऑप्शन किती भाऊ तो ऑप्शन पहिलं समजलं. प्रश्न क्रमांक 17 जर 2 स्कूटर एका मागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये 10 किलोमीटर अंतर आहे. समोरच्या स्कूटरचा वेग 50 किलोमीटर प्रति तास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग 70 किलोमीटर प्रति तास असेल तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरले मागे टाकेल. म्हणजे काय या स्कूटर समोर चालली त्याचा स्पीड आहे 50 किलोमीटर है ना. मागच एक मागून चालली त्याचा स्पीड आहे 70 किलोमीटर पर आवर आणि मधातला डिस्टन्स आहे 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे एक इथं स्कूटर आहे हे होय 50 हे दुसरी स्कूटर हे होय 70 यातलं अंतर आहे 10 है ना. हे इकडे चालल्या यानं याला पकडन ना भाऊ कारण की जास्त आहे याच्या स्पीड तर पकडन. तर हे किती वेळानं पकडन हे विचारलंय टाईम. तर आता मला सांगा हे जर माझ्या 10 किलोमीटर डिस्टन्स होईल याले काय कव्हर करणार याले कव्हर करणार हे 10 किलोमीटर डिस्टन्स करणार. दोन्ही सोबत जर चालल्या असं दोन्ही सोबत चालल्या असं याचा अर्थ काय झाला सोबत चालल्या म्हणजे जेवढी हे जर एका धारात 50 जाईल हे किती जाते 70 जाते म्हणजे 20 किलोमीटर समोर जाते जास्त जाते. आता मला सांगा डायरेक्ट वरही निघते का एका तासात जरी 20 किलोमीटर जात असन तर 10 किलोमीटर जायला किती लागन भाऊ तर अर्धा तास लागन. मग असं करता नाही तर मग साध्या पद्धतीने भाऊ साध्या पद्धतीने काय येते तर दोघातलं डिस्टन्स किती आहे भाऊ तर 10. टाइमचा फॉर्म्युला काय आपला टाइम वेळ बरोबर अंतर भागेला वेग. अंतर झालं 10 वेग काय करायचं ह्या दोघाची याची वजा बाकी एका दिशेने चालले आहे म्हणून 70 - 50 झाले नाही 20 मग 70 - 50 भागेला 20 म्हणजे 1/2 1/2 म्हणजे कहू 0.5 हवर 0.5 हवर म्हणजेच काय तर 30 मिनिट. ठीक आहे 0.5 गुणिले 60 करा म्हणजे उत्तर काय माझ्या 30. आन्सर किती तर पहिलं. तर नेक्स्ट पहा 18 नंबर एक 160 मीटर लांबीचा पूल 72 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी
100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात ओलांडे? दुसरं रेल्वेचं गणित आलं. काय म्हणते? 160 मीटर लांबीचा पूल, 100 मीटर लांबी ट्रेन. टोटल माय अंतर किती होईल? दोघांची बेरीज होईल भाऊ. 160 प्लस 100 म्हणजे माय अंतर किती झालं? 260. हे झाले माय अंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणजे डी लिहिला नाही. हा, समोर पहा. समोर काय म्हणते? वेग किती आहे भाऊ? तर 72 किलोमीटर प्रति तास आहे. हे दिलेलं आहे तुम्हाला मीटर मध्ये. स्पीड दिलेला आहे 72 किलोमीटर प्रति तास. आता भाऊ हे मीटर आहे, हे मीटर पर सेकंद लागणार ना मला. याला मी कन्वर्ट करतो. कसं करत असतो 72 कन्वर्ट? जेव्हा किलोमीटर तर मीटर पर सेकंद करायचं असते तर किती गुणतो मी? तर 5/18 गुणतो. आणि मीटर पर सेकंद किलोमीटर करायसाठी तो 18/5 न गुणतो. हे माहित असून तुम्हाला. 18 चोक 72, 4 पंच 20. हे काय आलं? 20 मीटर प्रति सेकंद. तर आपला फॉर्म्युला जो पहिले वापरला होता तो कोणता होता आपला? अंतर टाइम बरोबर म्हणजे वेळ बरोबर काय असते? अंतर भागेला वेग. माझा अंतर किती आहे? माझ्या 260 भागेला 20. 0 0 13. म्हणजे आन्सर किती आहे याचं? 13. ऑप्शन किती? तर चौथं. ठीक आहे. नेक्स्ट पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या व त्यांचे परिघाचे बरोबर असलेल्या परिमितीचे समभुज त्रिकोण आहे, तर त्यांचा एका बाजूची लांबी किती असेल? म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या दिली आहे तुम्हाला 21 सेंटीमीटर. जेवढा त्या वर्तुळाचा परिघ असन तेवढ्याच परिमितीचा एक त्रिकोण आहे म्हणते. कोणता त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण कसा असते भाऊ? तर तीनही बाजूला यासारख्या असते. म्हणजे जेवढा परिघ आहे याचा तेवढाच ह्या त्रिकोणाची परिमिती आहे. म्हणजे ह्या तीनही बाजू काय आहे? तर सारख्या आहे. ह्या तीनही बाजू सारख्या आहे. याची परिघ आणि याची परिमिती. परिमिती म्हणजे काय? हे तीनही बाजूची बेरीज. आता परिघ म्हणजे काय? हे पूर्णची समजा याची लांबी म्हणजे याचं अंतर म्हणा है ना. म्हणजे याला जर इथून कापला तर शिजर केलं तर किती लांबीची असं हे माझ्या आन्सर नाही. हा, ते आता परिघ जेवढा आहे याचा तुम्हाला दिलेला आहे फक्त त्रिज्या. यातून तुम्हाला काय काढायची आहे? हे बाजू काढायची. हे दिले आहे 21. आता तुम्हाला माहित आहे परिघाचा फॉर्म्युला काय भाऊ? तो 2πr आहे. 2πr म्हणजे किती? तो 2 गुणेला 22/7 गुणेला 21. ते 7 त्रिक 21. 22 दुनी 44. 44 त्रिक किती होते? 3 चोक 12 म्हणजे 120. आणि 3 चोक 12 म्हणजे 12. उत्तर आलं माझ्या 132. ठीक आहे. हे 132 होय माया याचं याचं परिघ वर्तुळाचा परिघ 132 होय. तर त्रिकोणाला किती बाजू असते भाऊ? तर 3 असते. समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणामध्ये तीनही बाजू काय असं? समान असं. तीनही बाजूला समान असन तर मला काय करायला लागेल? याची एक बाजू काढायसाठी तर टोटल जे लेंथ आहे ते लेंथ म्हणजे 132 म्हणजे परिघ भागेला काय करायला लागेल? 3. म्हणजे परिघ आणि परिमिती सारखी आहे म्हणून याची परिमिती झाली 132. 132 भागेला 3 केलं त्याचं उत्तर येईल 3 चोक 12 आणि 3 चोक 12 म्हणजे 44 आन्सर आहे. तर माझ्या उत्तर येईल 44 सेंटीमीटर. तो ऑप्शन दुसरं. आता पहा प्रश्न क्रमांक 20. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले आणि ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे पुढे विकले, तर त्याचा नफा किती? आता पाय भाऊ ह्या गणितात काय करतो आपण? पुरा सत्यानाश होते गणिताला. कसा होते? इथं दिलेला आहे 200 किलो आणि सांगितलं आहे 10 रुपये प्रति किलो. तर आपण काम कोणतं काम करतो? तर पाय प्रश्न क्रमांक 20. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति किलोच्या हिशोबाने 200 किलो सफरचंद विकत घेतले. त्यांनी ते सफरचंद 15 रुपये प्रति किलो प्रमाणे पुढे विकले, तर त्यांचा नफा किती? आता ह्या गणितात आपण फालतू कॅल्क्युलेशन करतो. काऊन करतो? कसं असते इथं तुम्हाला 200 किलो दिले आहे ना, तर रॉक पण काय करतो आपण? 200 गुणिले 10 गुणणं चालू करतो. त्यानं काय होते? पेपराचा सत्यानाश होते. म्हणून एक काम करायचं, तुम्हाला इथं 1 किलोचा भाव दिलेला आहे आणि 1 किलोचा भाव विकतही दिलेला आहे. 1 किलो जेवढ्या रुपयात आणले त्यावेळेस जास्त 15 रुपये किलो विकला म्हणते. मग 200चं काम आहे काय? काहीच नाही. टक्केवारीच काढायची आहे. रुपये थोडी विचारले त्यानं. म्हणजे मी डायरेक्ट काय करून भाऊ 10 रुपये किलोनं आणले 15 रुपये किलोनं विकले म्हणजे 10 खरेदी किंमत खाली असते म्हणून खाली, विक्री किंमत वरतं म्हणजे वरतं 15. कितीनं जास्त आहे? 5 न जास्त आहे. म्हणजे मी 5/10. 5/10 म्हणजे 5 × 5 5 × 2 10. 1/2 पर्सेंटेज काढायचे आहे म्हणून गुन्हेला 100. म्हणजेच काय भाऊ? 2×50 100 म्हणजे याचं उत्तर काय आलं माय? 50%. समजलं? सेकंड आन्सर. नेक्स्ट 21 नंबर.
तीन भावाच्या वयाचे आताचे प्रमाण एकास दोनास तीन आहे आणि 5 वर्षानंतर तिघाच्या वयाची बेरीज 75 असेल तर सर्वात लहान भावाच्या आताचे वय किती. तर भाऊ ह्या गणितात काय दिलं आहे, तीन भावाच्या वयाचे गुणोत्तर काय, एकास दोनास तीन मी लिहून घेतले आणि वयाची बेरीज केव्हाची दिली आहे तर 5 वर्षानंतर दिली आहे, म्हणजे 5 वर्षानंतरची दिली आहे 75. ठीक आहे. आता 5 वर्षानंतरचे 75 होय तर आता मग मला गुणोत्तर आताच होय, बेरीज 5 वर्षानंतरची आहे. ह्या गुणोत्तर म्हणाली मला बेरीज कवाची लागेल, आताची लागेल ना, म्हणजे मला काय करायला लागेल 5 वर्ष मागे लागेल. मग 5 वर्ष करायसाठी वजा किती करा, तुम्ही 5 करा, गणित चुकून जाईल है ना. असं होईल काय, नाही एकटाच वाढला होता काय, नाही तिघ जण वाढले होते ना, मग तिघ जण कमी होईल, मग तिघ जणात किती कमी होईल, एकात 5 तर तिघात 15 कमी होईल, म्हणजेच किती पण वयाची बेरीज यातून वजा 15 करायला लागेल म्हणजे 60. हेच बेरीज होण्याची आताची बेरीज 60 होते. हे 60 कायच म्हणला मला, एकाच दोनास तीन गुणोत्तरात म्हणला, म्हणजेच काय 2 1 3 3 3 6 तर भागेला 6. एका युनिटची व्हॅल्यू आली 10, एका युनिटची व्हॅल्यू 10 आहे तर 10 एक 10. त्यानं विचारलं कोणाचं वय भाऊ, लाईनाचं का मोठ्याचं, लहानचं, म्हणजे 10चे आन्सर येईल माय. तर उत्तर किती येईल माय, ऑप्शन 4. ठीक आहे. नेक्स्ट पहा, एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर दुसरी बाजू 3 सेंटीमीटर आणि सर्वात मोठा कोण 90 डिग्री असेल तर तिसरी बाजू किती होय. 90 डिग्री मोठा कोण म्हटला तर रक्कम आपल्या लक्षात येते का काटकोन त्रिकोण असं नाही है ना. या वय काटकोन, या वय 90 डिग्री, एक बाजू जर 5 असन दुसरी 3 असन. आता हेच 5 कोण घेतले, त्यात ट्रिपलेट आहे म्हणून हे 5 घेतले. हा ऑप्शन पॉईंट मध्ये दिले नाही म्हणून ट्रिपलेट मध्ये 5 काय घेईन मी, कर्ण आहे. मग कर्ण याचा काय असते, ह्या 5 याचा ट्रिपलेट किती आहे, 3 4 5 या ट्रिपलेट होईल. ट्रिपलेट जर 5 असून तुमच्याकडे ठीक आहे, नसन तर आपण काढू शकतोय कसं, तर 5 कर्णाचा वर्ग म्हणजे याचा वर्ग बरोबर काय भाऊ, या वर्ग आणि ह्या वर्ग याची बेरीज म्हणजे 3चा वर्ग अधिक, आता ह्या माहित नाही म्हणून एक्स पकडतो याचा वर्ग. आता हे 3 त्रिक 9 5 5 25 म्हणजे इकडे 25, हे 9 इकडे आले तर 25 वजा 9 म्हणजे x स्क्वेअर. हे झाले माये x स्क्वेअर बरोबर 16. 16चा वर्गमूळ किती येतो भाऊ 4, तर x ची व्हॅल्यू किती माहिती 4 म्हणजे ह्या राहील माया हे आन्सर 4. तो ऑप्शन किती, तिसरं. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 23, 2x चा होल स्क्वेअर म्हणजे 2x चा कंसन त्याचा वर्ग अधिक 500 बरोबर 900 तर x ची बरोबर किती. आता असं दिलेलं आहे तर मी काय करण, सरळ सरळ काय होय, हे इकडले जे 500 आहेत हे इकडे गेल्यावर काय होय वजा बाकीच जाईल, वजा बाकीत गेले काय राहील तो 2x वर्ग बरोबर 900 वजा 500 म्हणजे राहिलं भाऊ 400. ह्या 2x वर्ग याचा वर्ग आहे, कंसाचा वर्ग आहे, मग 2चा वर्ग झाला 4 आणि x चा वर्ग 4. ह्या 4च्या भागाकारात जाईल, मग 400 भागाला 4 जर केलं, 400 भागाला 4 किती आहे 100. हे झाला x स्क्वेअर, x ची व्हॅल्यू किती आहे याचं वर्गमूळ, हे काय 100चं वर्गमूळ 10, x बरोबर 10. हेच माय आन्सर ऑप्शन तिसरं. ठीक आहे. आता पहा 24 नंबरचं गणित, 200 चे 27% डायरेक्ट 27 दुनी 54 है ना. कसं तर पहा 200 चे 54 काढायचे तुमच्या 7 पद्धतीने काढू आपण है ना. 27 भागेला 100 म्हणजे किती, 0 0 0 0 27 दुनी 54 हे माझा आन्सर ऑप्शन तिसरं. प्रश्न क्रमांक 25 पहा, एका बँकेनं रमेशला दरसाल दर शेकडा 12 दराने 5,000 रुपये कर्ज रूपाने 3 वर्षासाठी दिले होते. व्याजाची आकारणी सरळ व्याजाने असेल तर व्याजापोटी रमेशला किती रुपये रक्कम बँकेला द्यावी लागेल. म्हणजे काय झालं भाऊ, तुला मुद्दल दिलेली आहे, मुद्दल किती दिलेली आहे 5,000. ठीक आहे, मुद्दल दिलेली आहे 5,000, मुद्दल 5,000. ठीक आहे, मग व्याज दर किती दिलेला आहे, दर दिलेला आहे 12 एका वर्षाचा. त्यानंतर मुदत दिलेली आहे 3 वर्ष. ठीक आहे, तर आता विचारलं काय भाऊ तर व्याज है ना. आता 12% काय काढतो मी कामला का, डायरेक्ट एका वर्षाचे 12, 3 वर्ष किती होईल भाऊ 36 होईल, म्हणजे 12 गुणेला 3 म्हणजेच काय झाले 36. म्हणजे मला काय काढणं आहे 36% काढणं आहे कायचे 5,000चे. 5,000चे 36% काढणं कसं काढा, तर 5 हे झाले माझे 10%, तर 5 त्रिक 1500 म्हणजे 10% गुणेला 3 हे झाले माझे 30% होईल ना. हे झाले माझे 30%. मग 10% किती आहे भाऊ याची व्हॅल्यू, तर 500 गुणेला 3 किती होईल भाऊ 1500 होय. त्याच्यानंतर
आता 1% 6 वेळेस 1% किती आहे? अजून एक शून्य इकडे आलो 50. 1% झाला माया. 1% 50. 1% किती वेळेस गेला ग? 36% तर 6 वेळेस. म्हणजे हे 6 हे झाले टोटल 36%. तर इकडे करा 1% झाले 50 गुन्हेला किती भाऊ? तर 6. 5 6 30. आन्सर याची बेरीज किती आहे? 1800. हेच माय आन्सर झालं. ऑप्शन किती भाऊ? तर तिसरं. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, नसेल समजला तर पुन्हा एक वेळेस पहा, तुम्हाला सोल्युशन समजून जाईल. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.